मी ज्यावेळेस 2008 मध्ये राज्य मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालो त्यावेळेस त्यांच्याकडे असलेल्या खात्याचा राज्यमंत्री मी होतो आणि नवीन माणसाला कसं सोबत घेऊन त्यातले बारकावे कसे समजावावेत हे समजवण्याचं काम सुद्धा दादांनी मला केलं आणि राजकारणामध्ये आपण कसं वागलं पाहिजे याचे धडे सुद्धा त्यावेळेस त्यांनी माझ्याशी चर्चा करताना आणि गोष्टी मला त्यांच्याकडून शिकता आल्या. त्यांच्याबरोबर नंतरही मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. गेली 25 वर्ष सातत्यानं त्यांच्याबरोबर कधी सत्ताधारी बाकात तर कधी विरोधी बाकात बसून काम करण्याची संधी मिळाली आणि आज महाराष्ट्रातील हा एक मोठा नेता की जे कल्पनाच करू शकत नाही, जे कल्पनेच्या पलीकडचं आहे की असं होऊ शकतं, असं घडू शकतं, असं अचानक काळ आणि घाला घालून एका लोकनेत्याला, एक समाजाप्रती समर्पित असलेल्या नेत्याला महाराष्ट्राला मुकावं लागलं हे अत्यंत दुःखदायक, वेदनादायक आहे.